सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वाल्मिक समाज व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता आमचे सर्वांचे सामाजिक आमचे नेते सकल वाल्मिकी समाजाचे नेते आदरणीय महेश ढकोली, आदरणीय सुरेशजी दलोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज घडून आणलेला आहे। ते आमचे सर्वांचे लोकप्रिय असे आमचे सुरेंद्रजी मेरोलिया। या मोर्चाचा मुख्य उद्देश आता साहेबांनी सांगितलंच आहे। मी आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून आज मुंबई हायकोर्ट यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी कालच एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशामध्ये ठेकेदारी पद्धतचा जे सफाई टेका आहे ते त्यांनी रद्द केलं आहे, त्याचे आदेशही काढलेले आहेत आणि अजून ते आदेश इथपर्यंत पोहोचले नाही। मी मॅडमकडे चौकशी केली, आदेश आल्यानंतर तात्काळ ते ठेकेचे जे प्रक्रिया ते थांबवली जाणार आहे। परंतु मला वाटतं की याच्यावरनं ते थांबली जाणार नाही, ते याच्या पुढेही जाणार आहेत, ते प्रयत्न करणारच आहे याच्याबद्दल। परंतु आता जे आपले महेश ढकोल्याजींनी इतर ठेक्यांबद्दल जे सांगितलेलं आहे, मूलतः समाजाच्या त्याच्याशी घेणं देणं नाही, पण नागरिक या नात्याने आमचं घेणं देणं आहे नक्की त्याच्याबद्दल। ठेकेदारीचा कारण असा असतो की खालून जे मलिदा खाण्याचा जे प्रयत्न असतो तो प्रश्न याच्या माध्यमातून केला जातो। सरळ सरळ ज्या स्थापनावरती जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे जर 1000ची लोकसंख्या वरती जर 5 सफाई कर्मचारी लागतील तर त्याप्रमाणे 3750 सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता या महानगरपालिकेला आहे आणि ते भरून घेणं हे कॉर्पोरेशनला क्रमप्राप्त आहे, तरी सुद्धा ती भरती करत नाही। माझी तर या नेत्यांच्या माध्यमातून सरळ सरळ मागणी आहे की तुम्ही काय करा आणि सरळ सरळ महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घ्या, जेणेकरून हा प्रश्नच उरणार नाही आणि कुठलाही ठेका इथे निघणार नाही। महत्वाचा प्रश्न जे आज मांडला गेलेला आहे तो प्रश्नाबद्दल मी गेडाम साहेबांना पण सांगितलं आणि माझा राग आहे तिथे मी स्पष्ट केलेला आहे की जात पडताळणी करताना जी अडचणी आम्हाला ते लोक निर्माण करतायत हे जाणून बुजून केली जातात। त्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त स्थलांतरित झालेला समाज आहे। हे ब्रिटिश कालामध्ये 1990 आपला 1911 1912 1885 ला 1890 हा ब्रिटिश काळाने या ठिकाणी हा समाज इथे आलेला आहे। मिलिटरी बरोबर आलेला आहे, कॅन्टोन्मेंट बरोबर आलेला आहे, महापालिका बरोबर आलेला आहे, कॉर्पोरेशन बरोबर आलेला आहे। यांच्याकडे महसुली पुरावा नसतोच आणि त्या GR मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही। फक्त त्यांना ज्या दिवशी 1950 ला भारताच्या ज्या निर्मिती झाली आणि आपण रिपब्लिक झालो त्या दिवशी आम्ही महाराष्ट्राचे किंवा सौराष्ट्राचे नागरिक होतो का नाही, पण नागरिक होतो आम्ही, नागरिक आहेत। मग त्यावेळेस आम्ही इथेच होतो जेव्हा भारताची निर्मिती झाली 26 जानेवारी 1950 मध्ये। म्हणून आमच्याकडे महसुली पुरावा मागणं हे बेकायदेशीर आहे। मी स्पष्ट साहेबांना सांगितलेलं की जोराने भ्रष्टाचार चालू आहे। 1.5-2 लाख रुपये मागतात हे जात पडण्याचे अधिकारी
आणि हे समाज गरीब समाज आहे, घाबरला जातो, नोकरी जाईल हे जाईल म्हणून कुठं तरी व्याजाने येते आणि ते पैशाचे बंदोबस्त करतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे, मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून माननीय जे आपले राज्याचे समाज कल्याण मंत्री आहे माननीय संजय शिरसाट साहेब, मी आपल्याला हात जोडून निवेदन करेल की आपल्या असे जे डिपार्टमेंट आहे जे नाशिकमध्ये जे जात पडताळणीवर काम करतात त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्रीचे निर्देश आहे. एक आपले रोहित लवेरींनी आज साहेबांना दाखवलं की 1950 बद्दल परिपत्रक काढलं गेलं की हे मान्य करायचं नाही, तरी सुद्धा हे इकडचे अधिकारी मान्य करत नाही. म्हणून माननीय शिरसाट साहेबांना मी निवेदन करतो की आपण इथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही असे निर्देश द्या की जात पडताळणी करताना ज्याच्याकडे बापाचा दाखला असेल, ज्याच्याकडे बापाची जात पडताळणी झाली असेल, भावाची जात पडताळणी झाली असेल, अशा लोकांना अडवणूक करू नका. भ्रष्ट मार्गातून या समाजाला त्रास देऊ नका. आमच्याकडे पैसे नाही आहे, आम्ही काय 25,000-30,000ची नोकरीवर काम करणारे लोक आहेत. म्हणून माझी विनंती आहे आणि मी खरं धन्यवाद देईन तिघां नेत्यांना की आपण हे मोर्चा इथे काढला आणि आज हे निवेदन दिलंय आणि त्याला आपले माननीय विभागीय आयुक्त हे सकारात्मक त्यांनी त्याला उत्तरही दिलेलं आहे. ठेकेदारी पद्धत एक नाशिकला किंवा आपल्या समाजाला घातक आहे. समाज बेरोजगार होतोय, समाज बेरोजगारी वाढते आणि त्याच्यामुळे समाजामध्ये क्रिमिनल लेवल सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे नगरपालिकेच्या विषयी बोलणार आहे. महानगरपालिकेत आजपर्यंत जेवढे कामे ठेकेदार पद्धतीने चालू आहे, पहिले 700 लोक घेतले, ते कुठे माहिती नाही. नगरसेवक इथे आहे, त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा, ते गायब. सुलभ शौचालय तुम्हाला अनुभव आहे, ठीक आहे. दुसरा पेस्ट कंट्रोल, धूर फवारणी, जेवढे ठेकेदारी पद्धतीने काम चालू आहे, धूर फवारणी तुम्हाला कोणाला दिसले असेल तर मला सांगा. इकडे फवारणी मारली. अजून एक आहे स्वनिर्जीवीकरण. आता कोणाचा झाला कुत्र्याच्या, त्याचा झाला का नाही झाला माहिती नाही, पण पैसे ठेकेदार घेतो त्यांच्याच घरी देतो. हा, आता काल एक नवीनच आलं प्रतापजी, मांजरांचे निर्जीवीकरण करायचे म्हणे. 1650 रुपये एका मांजरीचे निर्जीवीकरणाचे महापालिका देणार आहे. आता एक ठेका परत आणता येते. म्हणजे पैसे कुठून खायचे अधिकाऱ्यांनी, लक्षात घ्या. कमिशन कुठे भेटेल? ठेकेदार का आणतात? ठेकेदार कमिशन तुमची मागणी आहे ठेकेदारी पद्धत बंद केली पाहिजे. ठेकेदार कमिशन घेतात म्हणून हे 35% घालतात जाणून बुजून. जो अधिकारी महानगरपालिका स्थापनेपासून तर आजपर्यंत आपली संस्थेला फायद्यात आणू शकले नाही जे अधिकारी, त्यांचं काम काय तिथं? पहिले त्यांना ठेकेदारी मार्फत घ्या. अधिकाऱ्यांना पहिले ठेकेदार मार्फत घेतलं की महापालिकेला फायदा होईल, त्यांना पगार जास्त भेटतो. 10 सफाई कर्मचाऱ्यांचे एकच अधिकारी पगार घेतो, त्यांना ठेकेदारी द्या, मग त्यांना समजेल ठेकेदारीने काय नफा आणि काय नुकसान होत असतो. दुसरं, ह्या आजच्या मोर्चाच्या मागण्या जे आम्ही दिले ते जर मान्य झाले नाही, पुढचे मोर्चा जेवढे आमचे लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येकाच्या घरावर मेला फैक आंदोलन आम्ही करणार आहोत. जो पक्ष किंवा लोकप्रतिनिधी ठेकेदारीचं समर्थन करेल त्याच्या विरोधात त्याच्या घरावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. आमच्या पुढच्या पावले मेरोलिया यांच्या नेतृत्वाखाली आजचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता. यामध्ये भारतीय वाल्मिक समाज व इतर संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. आजच्या प्रमुख मागण्यामध्ये सफाई कामगारांची जी ठेकेदारी आहे, जी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती सुद्धा त्याला दिलेली आहे, तरी सुद्धा ज्या शासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका असो ज्या शासनाच्या, त्या ठिकाणी साफसफाईची ठेकेदारी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणे मलिदा त्यांना भेटत असतो. म्हणजे जे काम सफाईचं काम वाल्मिकी, मेहतर, मेघवाल समाज या समाजातील अशिक्षितांना दिलं पाहिजे, त्या दृष्टीने शासनाचे GR आहे, तरी सुद्धा त्या GRची अंमलबजावणी केली जात नाही. तसेच या समाजाला अशिक्षित ठेवण्याच्या पाठीमागे शासनाचा एक समाज कल्याण विभाग, त्यांनी जो महसुली पुरावा 1950चा मागितलेला आहे, त्यामध्ये महसुली पुरावा, आता हा वर्ग जर सफाईचं काम करीत असताना इंडिया सिटी प्रेस मध्ये, कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये, आर्टिलरी सेंटर मध्ये, महानगरपालिका इथं ज्यावेळेस तो काम करतो तो त्यावेळेस क्वार्टर्स मध्ये राहतो. क्वार्टर्स मध्ये राहत असल्याने त्यांना काय घरपट्टी ती दिली जात नाही, म्हणून ते रिटायर झाल्यानंतर महसूल पुरावा त्यांना मिळत नाही. या नावाखाली त्यांना जात पडताळणीच्या नावाखाली त्यांना सेवेतून मुक्तता दिली जाते किंवा सेवेतच घेतलं जात नाही. हा फार मोठा अन्याय. या अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. त्याचा यामध्ये आयुक्त सन्माननीय प्रवीणजी गेडाम साहेबांनी यामध्ये लक्ष घालणार आहे आणि महानगरपालिकाला सुद्धा
त्याचे ते माहिती देणारे असे आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. याची पुढची दिशा सांगा